नमस्कार. त्या मुंबई तक नावाच्या चॅनलवर, आमच्यासारखंच यूट्यूब चॅनल आहे ते, कुठलं तरी एक मोठी वर्तमानपत्राची संस्था, कुठली तरी एका टी व्ही चॅनलची संस्था, ते म्हणले गावागावात जाऊन चॅनल काढणं अवघड आहे. मग काय म्हणले, कुठं मुंबई तक म्हणा, कुठे दिल्ली तक म्हणा, कुठे लखनौ तक म्हणा, कुठे यूपी तक म्हणा, तक 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 करीत हे फिरते. बरं, यांची तकतक किती? काहीही करा आणि हिंदुत्व, भाजप, संघ याला बदनाम करा. इतकी तकतक चाललेली असते ना यांची, बस. महाराष्ट्रातल्या आणखी एका खांडेकरांना ते ABP सोडावा लागल्यापासून भलता राग आहे हो, भलता राग आहे. ते काही ना बाई असं बोलत असतात आणि अशा माणसांनाच घेऊन येतात की जे नको नको ते बोलतील. आणि बोलवलं कुणाला? महाराष्ट्रातल्या अंजलीताई दमानिया यांना. त्यांच्या नावातच दमानिया असं आहे. त्यांना नेहमी सांगावं लागतं, अंजलीताई जरा दमानिया. अंजलीताईंचा इंटरव्ह्यूचं ते जे हे होतं ना, थंबनेल, ते तुम्हाला दाखवतो. त्यांची व्हिडिओ मी ऐकवणार नाही तुम्हाला. या थंबनेलमध्येच कळतं आहे की अंजलीताई दमानियांना काय बोलायचं आहे. आमच्याकडे पुष्पांजली असते, आदरांजली असते, श्रद्धांजली असते. अंजली म्हणजे ओंजळ. श्रद्धेची अंजली वाहिली, पुष्पांची अंजली वाहिली, सुमनांजली, सुमनांची अंजली वाहिली. म्हणजे अंजली भरून, ओंजळ भरून फुलं घ्यावीत, देवाला व्हावीत, ती सुमनांजली असते. जाऊ दे, नमनाला घडाभर तेल नको. हे जे थंबनेल तुम्ही बघितलंय त्यात अंजली दमानिया असं म्हणाल्या की मी चूक केली काँग्रेसचा विरोध करून, मी चूक केली काँग्रेसवर टीका करून, त्याचा पश्चाताप आता होतोय, आता मी ती चूक करणार नाही. बाई, कधीतरी खरं बोलत जा की हो, कधीतरी खरं बोलत जा. मला जरा दाखवाच तुमचं रेकॉर्ड. काँग्रेसच्या नेत्यांवर तुम्ही टीका केली आहे हे रेकॉर्ड दाखवा. तुम्ही आम आदमी पार्टीच्या मागे लागलात, नादी लागलात, पक्षात गेलात, तो सोडलात, पण काँग्रेसच्या नेत्यांवर कोणी तुम्ही टीका केलेली मी पाहिली नाही. हां, तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या नितीन गडकरींना टार्गेट केलं होतं, बऱ्याच मागे लागलात, विषय सोडून दिलात. नितीन गडकरी भारतीय जनता पार्टीचे आहेत, काँग्रेसचे नाहीत, अजूनही नाहीत. दुसरा नेता म्हणजे एकनाथ खडसे. तो भोसरीचा प्लॉट, ज्या प्लॉटने एकनाथ खडसेंचं वाटोळं केलं. उगच्या उगच आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊच शकतो असं त्यांना वाटलं आणि त्या वाटण्यातून त्यांनी जो काही स्वतःचा शक्तिपात घडवून आणला, त्या शक्तिपात घडवून आणण्यात तुम्ही देखील जबाबदार आहात. एकनाथ खडसेंवर तुम्ही आरोप लावले तेव्हा एकनाथ खडसे भाजपात होते, नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. तुम्ही विरोध कोणाला केला? भारतीय जनता पक्षाच्या एकनाथ खडसेंना. म्हणजे अगदी तो काय स्पाय एखादा लावलाय मागे, कुठल्या तरी ते हॅकिंग करणारा माणूस मागे लावला, हॅकर्स, आणि त्यांनी कसं केलं, या बोगसगिरी सगळी केली होती, त्याला उघड पाडलं होतं आपण. पण जाऊ दे, त्या विषयावर नाही पडायचं. पण एकनाथ खडसे भाजपचे होते. दुसऱ्या एका माणसाच्या तुम्ही नादी लागलात भाजप सोडून, ते म्हणजे एकनाथ शिंदे. हे तर मोठं त्रांगड आहे बरं का, एकनाथ शिंदेच्या मागं लागणं. म्हणजे एकनाथ शिंदे काँग्रेसचे नाहीत, तुम्ही विरोध कधीच केलेला नाही काँग्रेसला. एकनाथ शिंदे शिवसेनेचे. या एकनाथ शिंदेचे कॉल सापडले, कुणाला बोललं ते सापडलं, किती वेळेला कॉल केले ते सापडलं, हे सगळं तुम्ही मांडलं. आणि का मांडलं? एकनाथ शिंदेवर टीका करायची म्हणून नाही मांडलं तुम्ही. तुमचा आणि एकनाथ शिंदेच्या टीकेचा काहीच संबंध नव्हता. तुम्हाला हे सिद्ध करायचं होतं की तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन राज्याच्या गृह विभागाकडून, म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्याकडून आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या मध्ये भांडणं लागावीत, शंकेचं वातावरण निर्माण व्हावं, अशा स्वरूपात तुम्ही तो विषय मांडत गेलात. वाटलंही तसं लोकांना की देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिल्याशिवाय असं कुठं लीक होत असतं का? काय झालं त्याचं? काय झालं त्या भोसरीच्या प्लॉटचं?
काय झालं नितीन गडकरींवरच्या आरोपाचं? काही लागतोय ताळमेळ? अहो, तुम्ही कधीच काँग्रेसवर टीका केली नाही, तुम्ही भाजप सेना यांच्यावर टीका केली. अजून एक पक्ष तुम्ही टीका करायला पकडला, नवा, आता का बरं माहित आहे? कारण या पक्षाने भाजपची साथ दिली. तुम्ही आरोप केले धनंजय मुंडेवरती. धनंजय मुंडे मूळचे भाजपचे, गेले राष्ट्रवादीत, आता भाजपच्या सोबत आहेत. धनंजय मुंडेवरती तुम्ही आरोप केले. काय हातपाय धुवून मागे लागला धनंजय मुंडेच्या? त्याचं तर नशीबच बेकार आहे. दोस्त आहे आमचा, पण कुणीही मागे लागता हातपाय धुवून. आम्ही टीका केलेली आहे, पण तुम्ही ज्या स्वरूपात धनंजय मुंडेवरती टीका केली ती काँग्रेसच्या नेत्यावरती नव्हती, भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यावरती होती. जरा पुढे जाऊ अंजलीताई, तुम्ही टीका केली पार्थ पवारांच्यावरती, ते पुण्यातलं प्रकरण. तुम्ही कोणत्या काँग्रेस नेत्याचे घोटाळे बाहेर काढले तो, म्हणून तुम्हाला आता पश्चाताप होतोय? हो, चोला पहन के आए हो, मुखवटा घालून आलाय, आणि या मुखवट्याच्या मागे तुमच्या सरळ सरळ सगळ्या गोष्टी स्पष्टपणे कळतात. त्यामुळे उगाच मी काँग्रेसवर टीका केली ही चूक झाली मला असं वाटतंय. हा मानभावीपणा दाखविण्यात काहीच अर्थ नाही. आता अंजलीबाई उघड्या पडल्या आहेत, एवढं मात्र नक्की. नमस्कार.